आप खुले निकलेंगे, लेकिन वहां पर उलटफेर हुआ। सेमीफाइनल के दौर में उनकी भिड़ंत हुई। एक बेहतरीन यानी कि लाजवाब परफॉर्मेंस देने वाली टीम रोडपाली के साथ, और रोडपाली टीम ने बामन डोंगरी टीम को, एक दावेदार टीम को मैदान से बाहर किया। इस बीच आउट, पहले विकेट का पतन। लगता हुआ पहला झटका इस समय नावड़े टीम को, लेकिन उसके बाद देखिए जीतू गोंदली, उसके बाद यह हुआ कि अब रोडपाली जीती। सभी दर्शकों ने अनुमान लगाया। जब दर्शकों से पूछा गया कि आपकी राय क्या है, तो दर्शक बहुत से बता रहे थे। हमने भी बहुत से दर्शकों से थोड़ी सी जानकारी हासिल की, क्योंकि करते हम या हमें करना पड़ता है। तो उन्होंने ये बताया कि अब बामन डोंगरी टीम रोडपाली टीम ने बाहर निकाली है, तो रोडपाली टीम का रास्ता अब खुला हो चुका है, रोडपाली टीम आगे निकलेगी। लेकिन देखिए, हमेशा जब दो गांव आपसी होते हैं ना, दो गांव आपसी, तो वो लड़त काफी रंगीन होती है, वो मुकाबला ही काफी बेहतरीन होता है। और देखिए जब अभी कुछ नहीं है, लास्ट मैच है, अभी कोई नहीं आने वाला है, तो हो चुका है। टांगा पलटी घोड़ा फरार हो गया। अब ये लास्ट मैच है, तो डीजे ऑपरेटर क्यों टेंशन ले रहे? भगवान शेठ भूई रहे इस मंच के ऊपर। तो नावड़े टीम ने रोडपाली टीम को जो शिकस्त दी, वो कलेजा को भिड़ने वाला वो मुकाबला था, और उम्मीद भी नहीं की थी कि रोडपाली टीम वहां से हार का यहां पर हार का शिकार होंगे। लेकिन क्रिकेट है दोस्तों, अनिष्ठा भरा खेल है। अब देखिए ना, 60 टीम इस श्रृंखला में खेलेगी, 58 टीम, और 58 में से देखा जाए तो 56 टीम गई, लेकिन ये तो 2 टीमें आगे आई। अब इनके बीच में मेगा फाइनल चलता हुआ नजर आ रहा है। हमारे नितिन पाटिल जो तकरीबन 7 रात इस टूर्नामेंट के लिए अपने दे चुके हैं। मंगेश नेरुलकर, उत्तम भुईर, इनकी ओर से भी एक अच्छी टूर्नामेंट का आगाज 25 तारीख से। क्लीन बोल्ड, और इसी के साथ एक और विकेट का पतन। वहाल टीम इस श्रृंखला में, इस मैदान के अंदर, इस मैच में एक अच्छा परफॉर्मेंस देती हुई नजर आ रही है। गाण्यांचा आवाज एकदम बाहेर जाईल, उलट आमचा नाही जाणार, आमचा इथेच राहील। हा नाही, हा जात गाण्यांचा तुमचा तिकडे पोहोचल MIDC मध्ये, आमचा इथेच राहील। आणि अजून बऱ्याच स्पर्धा आम्हाला कव्हर करायच्यात, आवाज ठेवा। तो पहला ओवर यहां पर कल्पेश खरत, 2 विकेटें उन्होंने अब तक हासिल की हैं। गेंदे फेंक चुके हैं 5 गेंदों में रन खर्च किए हैं 3। नावड़े टीम बेहतरीन बेहतरीन, ये सम्मान पूर्वक यहां पर खेला गया शॉट था, सिंगल मिलेगी। तो ऐसी परिस्थिति बिल्कुल नजर आई थी, लेकिन बाद में रोडपाली टीम का वो गेंदबाज जो आया था अंतिम ओवर लेकर, उन्होंने कहीं ना कहीं बहुत से रन खर्च किए, 5-6 वाइड फेंके, 9 फेंके, और उसके बाद कुछ बड़े हिट भी लगे। 25 रन उस ओवर में आए, और नावड़े टीम की उभारी वहां से हुई। नावड़े टीम का जो बोलबाला वहीं से शुरू हुआ,
तो वही होता है, क्योंकि क्रिकेट में मैच का रूप बदलने के लिए आपके लिए एक ओवर का खेल बाकी होता है। एक ओवर का खेल पूरे मैच की तबाही मचा सकता है, और वही हुआ। लेकिन देखेंगे यहां पर इस मैच में अब तक तो परिस्थिति थोड़ी सी नाजुक है नावड़े टीम की, क्योंकि 4 रनों के ऊपर विकेट गिरे हैं, 2 विकेट गिरे हैं। अभी भी 3 ओवर का खेल महज बचा हुआ है, क्योंकि उसमें शशि यादव ने मेडन ओवर भी फेंका था। रनों की बात करें 49 रन बने थे, यानी कि वो 49 रन 18 गेंदों में बने। 4 ओवर का मैच था, शशि यादव का मेडन ओवर, और वो भी पहला, और बाद में 18 गेंदों में 49 रन। ये होता है क्रिकेट। लेकिन यहां से यंगस्टर बहाल टीम की तरफ से गेंदबाजी के तौर पे नए गेंदबाज घनश्याम पाटिल। तो यहां से अच्छी गेंद, बेहतरीन गेंद, बढ़िया गेंद। मेगा फाइनल का मैच इस समय मैदान के अंदर चलता हुआ। मैच के लिए अंपायर की भूमिका में सुनील पाटिल, अनिल टेम्बे और गणेश भाविस्कर सर, इन्होंने काफी अच्छा योगदान दिया इस टूर्नामेंट के लिए। उनका भी हम शुक्रिया अदा करते हैं। कॉमेडी डिपार्टमेंट में मचिंदर पाटिल सर का आवाज सुना, अभिषेक पाटिल का आवाज सुना। मेगा फाइनल की रात में काफी अच्छा जोश जल्लोश उनकी ओर से भी देखने को मिला। सभी ने अच्छा योगदान दिया। इस टूर्नामेंट को पूरी तरह से 7 रातों से रंगीन बनाने की कोशिश यूट्यूब के माध्यम से प्राप्ति डिजिटल लाइव जीतू गोंदली एंड टीम कर रही है। तो जीतू गोंदली का भी हम शुक्रिया अदा करते हैं। और डीजे यानी कि अविनाश डीजे, हमारे ऑपरेटर रवि अच्छा योगदान देते हुए नजर आ रहे हैं। उठाने की कोशिश, गेंद हवा में, कैच के लिए दौड़ पड़े और आकाश गरत, क्या बात है, जबरदस्त 25-30 कदमों का फासला तय करते हुए ये बढ़िया कैच उन्होंने लपका और नावडे टीम को एक और दिया झटका। मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा कुंचंद खेळवा, मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या। तो देखिए, हाँ अशोक खानोकर देख रहे, ये जो बल्लेबाज गया ना, बल्लेबाज इसका नाम है सागर कोहली। ये जब मैदान के अंदर गया और तभी से रन शुरू हुए, इतनी टेक्निक के साथ उन्होंने बल्लेबाजी की, बड़े हिट भी आए, उसके बल्ले से चौके आए, लेकिन उन्होंने क्या पारी खेली, उसकी पारी की वजह से नावडे टीम का उस वक्त टारगेट अच्छा बन चुका था। ये माइंड गेम होनी चाहिए, पूरा ध्यान होता है हमारा। तो वही बल्लेबाज अब सागर कोहली मैदान के अंदर आते हुए, प्रस्थान करते हुए, तो यहां से बिल्कुल गेंदबाजी में पहली विकेट हासिल करते हुए घनश्याम पाटिल। सागर बाएं हाथ का एक खिलाड़ी, बिल्कुल राइट आर्म और द विकेट। हल्के हाथों से इस गेंद को कवर की ओर से खेलने का प्रयास, बिल्कुल महज मिलेगी सिंगल, 1 रन। 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 1 से आगे आता हुआ तकरीबन 7 रन। जैसे देखिए हमारी मैनेजमेंट कमेटी क्योंकि आप तो मैच, ये लास्ट मैच है। ओहो, ये लगी थी पीछे, रन आउट का खतरा, डायरेक्ट हिट होता तो बिल्कुल यहां पर देखा जाए तो रन आउट भी हो सकते थे बल्लेबाज, लेकिन नहीं, 1 रन मिला। ओवर की समाप्ति, स्कोर 1 से आगे आता हुआ तकरीबन 8 रन, 3 विकेट का नुकसान। फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल मोठा, अग तुझ्या उसाला लागल मोठा। हेलो
तर परेश ठाकूर मुरबी आणि प्रणय कलम्बोली। हाँ, ये देखिए हमारे मैनेजमेंट कमेटी कुछ चर्चा विनिमय चलता हुआ, क्योंकि लास्ट मैच है, यहाँ से आप उन्हें अब खेलना ही खेलना है। विशाल खानावकर साहेबांचं देखील इथे आगमन होतोय। त्यांना विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती। यहाँ पर हमारे समाधान भुईर, सुजित पाटील, अनिकेत, मंगेश नेरुलकर, बनी, आशीष, विकास और रुपेश। चर्चा कुछ अलग है। गोवा जाने का तो प्लान नहीं है, लेकिन जाएंगे तो हमारी जो सीनियर कमेटी ना, सीनियर कमेटी जिसमें भगवान भुईर की वो सीनियर कमेटी सब, प्रकाश भुईर, भगवान भुईर, जयराम भुईर, हमारे दत्तात्रेय भुईर, हमारे एकनाथ भुईर, ये सब जो कमेटी, इन्हें मत भूलना। केशव भुईर है और हमारे खास तौर पे जावई नितिन पाटिल। ये नहीं है डॉट। स्कोर की बात करें तो स्कोर 8 रन। थोड़ी सी नाजुक स्थिति अब है बिल्कुल पूरी तरह से नाउडे टीम की, क्योंकि यंगस्टर बहाल टीम एक अच्छा परफॉर्मेंस दे रही है इस मैदान के अंदर। हाँ, बेहतरीन, बढ़िया गेंद और गेंद जाएगी सीमा पार 4 रनों के लिए। नियमित राया तुमची घाई नकला उगठोडे बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला हो, येऊ कशी तशी मी नांदायला, येऊ कशी तशी मी नांदायला हो, येऊ कशी तशी मी नांदायला। क्या बात है, चौका आया है और इस चौके के साथ स्कोर देखा जाए तो 12 रनों के ऊपर 12 रन। अंतिम मुकाबला आज के दिन का। हमारे विशाल तथा खानावकर वो भी मैच का आनंद लेते हुए डगआउट में हैं, बाद में जरूर आएंगे। टीम का सपोर्ट यहाँ पर बढ़ाते हुए, और दिनेश शेठ खानावकर उन्होंने भी नावड़े टीम को शुभकामनाएं बयान की हैं, वो भी इस मैच का आनंद ले रहे हैं। ओ बेहतरीन, देखेंगे यहाँ पर तीसरे अंपायर को रेफर किया गया है। ये जबरदस्त जबरदस्त। ये देखिए आज की रात मेरे ख्याल से ये वहाल न्यू यंगस्टर वहाल टीम के नाम ही चली जा रही है। यस यस, नो डाउट। यहाँ पर देखिए 3-3, 4-4 हाथ उठे, क्योंकि ये डिसीजन इजी था। जब हार्ड होता है तो पीछे देखते रहते। हाँ हाँ, नहीं तो हमारे भावेशकर सर है, ऐसा कुछ नहीं है, हंसी मजाक। लेकिन अमरशेठ पाटिल भी यहाँ पर है, हमारे स्वप्निल पाटिल आ रहा ट्रॉफी, जिनके माध्यम से काफी बड़ी ट्रॉफी होती है, और एक आयोजन करता हमारे अंदर है निश्चित रूप में समीर पाटिल, जो वाहल ग्राम पंचायत के सरपंच है। लेकिन अमरशेठ पाटिल आज पहली मैच खेलने के लिए आप आए हैं। पहली मैच खेलते खेलते लास्ट तक रुके और लास्ट मैच खेल रहे हैं। काफी अच्छा सपोर्ट रहता है हमेशा। जब यूएनपीएल होती है उसमें भी अमरशेठ का काफी अच्छा योगदान रहता है। उलवा नोट प्रीमियर लीग तो होना भी चाहिए, सपोर्ट किसका तो होना भी चाहिए। सपोर्ट के अलावा खिलाड़ी अधूरे होते हैं, मनोबल तो हर एक का बढ़ना चाहिए। इसीलिए तो हमारे गावदेवी फेंदर टीम का आत्मविश्वास बढ़ाने के लिए उनकी पूरी मैनेजमेंट कमेटी, उनके सब सीनियर रहते हैं। वो पहुंचने से पहले उनके दर्शक यानी कि उनके सपोर्टर पहुंच जाते हैं, जिसमें भगवान भुईर, प्रकाश भुईर, दत्तात्रेय भुईर, जयराम भुईर, दीपक भुईर, ये सब यानी कि पहले पहुंचते। उत्तम भुईर, हमें मंगेश नेरुलकर, संतोष पाटिल, ये सब जाते हैं। हाँ, रुपेश भुईर सबसे पहले उठते जाते हैं, होना भी चाहिए, क्योंकि सपोर्ट होना चाहिए। इसीलिए तो यह आपकी जो प्रतियोगिता है वो कामयाब हुए हैं। इसके पीछे का राज एक ही है कि आपकी ये सब कमेटी है। तो अब ये मैच होने के बाद उनके ऊपर आप ध्यान दीजिए, मस्त किधर एक पार्टी का आयोजन कीजिए। नहीं, वो नहीं लेंगे, लेकिन योगदान बढ़ा देते हैं। सबके बैनर देखिए। ये पेंदर में ऐसी पहली टूर्नामेंट होती है जीतू, जो सब डिक्लेयर होता है, जो ऑन पेपर होता है सब। ये किधर नहीं देखने को मिलता है।
देखिए आप यहाँ आने के बाद बहुत से खिलाड़ियों ने ये फोटो निकाल के लेके गए हैं कि क्या प्रतियोगिता को रिस्पांस होता है उनके गांव वालों का। ये किधर नहीं होता, किधर देखने को नहीं मिलता है। तो 3 ओवर हो चुके हैं, 3 ओवर के बाद 13 रन, 3-13 बच चुके हैं अब नावड़े टीम के। अभी भी 1 ओवर बची है। अशोक खानावकर आप टेंशन में। अशोक खानावकर आप पहले जब रोडपाली और नावड़े के बीच में मैच चल रहा था तब ठीक था, आप अमर पाटिल के साथ बैठे हुए हैं, ठीक है। लेकिन आप जब उनके सामने सामने मैच चल रही है तो ये आप अमर पाटिल आपके ऊपर भारी हो चुके हैं। हा, तो एक आमचा केबल नेटवर्क ग्रुप देखील आहे। हा, मातोश्री ना, हा, खूप मोठं योगदान आहे। भूपेंद्र भोईर देखील आलेत बघा इथे क्राईम ब्रांच मध्ये। सॉरी, क्राईम डायरी बाबा नको दी, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलंय। लक्ष सीरीज, क्या बात है, लक्ष्य सीरियल। यस भूपेंद्र, ऐसे आगे बढ़ते रहिए। बघा आता एक मराठी नाटक आलंय बघा, कुठला मातीमाय, हल्ली खूप तहलका वाजवतोय आणि खूप चांगलं आहे। आपल्या शेतकऱ्यांच्या आधारावरती तो नाटक आहे। नक्कीच त्याचा तुम्ही आढावा घ्या, तो बघा, पहा। अक्षरशः काळजाला भिडणारं नाटक आहे मातीमाय। ते बरेच ठिकाणी चालू आहे। तसे अमन भुईर, राज आंग्रे आमचे, शुभम भुईर, सोमनाथ पाटील आहेत, हेमंत पाटील असतील, विशाल पाटील देखील तिथे बसलेले आहेत, जयेश पाटील, ओमकार भुईर, सागर भुईर तर आहेतच, तसेच नितेश भुईर, विवेक सहानी। हाँ, क्या बात है, सागर का यहाँ पर नाम लिया, उस सागर ने एक छक्का दागा। क्या बात है, सागर के नाम में एनर्जी है, यहाँ से एनर्जी गई उधर और वो आया छक्का। ये सागर हमारा ये पहला खिलाड़ी था ना, हाँ ओपनर हुआ, लेकिन रिटायर हो गए क्या, शादी होगी? हाँ शादी हुई तभी, शादी के बाद ही रिटायर होता है आदमी, तब तक नहीं। लेकिन हमारे भांजे नहीं छोड़। स्कोर है 20-20, टेंशन मत लीजिए, स्कोर तो बताया जाएगा। सचिन भोईर आमचे, सचिन भोईर आहेत, सायकल त्यांनी दिली आम्हाला, या उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी सायकल आहे। धावसंख्या 20 रन्स। सागर बैट मधून आला षटकार। सागर के बल्ले का यहाँ पर काफी बेहतरीन पारी अदा होती हुई, लेकिन इस समय यहाँ से मारने की कोशिश, लेकिन और पहले नहीं दौड़ पाया। यदि पहले दौड़ते तो रन बन सकता था। यहाँ से आउट हुए बल्लेबाज, 21 रन 21। हाँ, यश भोईर देखील आहे बघा, विराज, ओमकार भोईर, प्रथमेश नेरुलकर। यस बघा, ही सगळी यस आमचे विकास पाटील, यस अतिशय चांगले सपोर्टर्स आहेत। तसे हितेश भोईर, जितेश भोईर, उठाने की कोशिश, गेंद हवा में, कवर का अप्रतिम प्रयास जरूर था, लेकिन अच्छा कैच। इसी के साथ विकेट का पतन। सागर कोहली के पारी का अंत। हा, ज्यांनी आम्हाला शो मॅच साठी ट्रॉफी दिली होती बघा, ते आमचे मनोज पाटील हे देखील इथे आहेत, आणि त्यांना नक्कीच मी 3 दिवस पाहतोय। ज्या ज्या वेळेला मी आलो त्या वेळेला मात्र त्यांना पाहिलं, म्हणजे ते 7 दिवस असतील इथे, कारण काही कारणास्तव मला पूर्ण ही स्पर्धा कव्हर करता आली नाही, परंतु पावसाची कृपा की फायनल मला नक्कीच हॅलो, तर शेखर पाटील देखील इथे आहेत।
राज पाटील, रोनित भोईर, यतार भोईर, हर्ष भोईर, भूषण पारवे, आर्यन पाटिल, ये सब ये हमारे यंग ब्रिगेड इस मैच को यहाँ पर एंजॉय करते हुए नजर आ रहे हैं और सब हमारे यूपी बिहार के यहाँ पर लोग ये मैच का आनंद ले रहे हैं, उनका भी स्वागत हम करते हैं। पंकज कोपरकर, क्या बात है। सात तो टोटल है 21 रन, 22 रन चाहिए जीतने के लिए वहाल टीम को। तो मेगा फाइनल यहां पर चलता हुआ 6 और 5 नंबर से आए हुए दो टीमें यहां पर एक अच्छा मुकाबला खेल रही हैं। शानदार मुकाबला। प्रवीण भोईर का, हमारे भांजे का काफी बड़ा योगदान है इस टूर्नामेंट के लिए। आजकल विकेट कीपिंग में उतरे हुए हैं, इन हो चुके हैं। तर आमचे युग आणि आमची दुर्वा यांनी देखील खूप एन्जॉय केले या स्पर्धेला। युग आहे ना इथे? हा युग आहे बघा, दुर्वा गेली घरी। या हमारे मातोश्री केबल नेटवर्कचे सर्व मेंबर्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सर्व दुनिया पाहते। मातोश्री केबल नेटवर्क असा तसेच योगेश पाटील आणि विशाल कोपरकर, आपलं देखील आभार। मच्छिंद्र पाटील सर या सकाळी आता जावं लागेल तुम्हाला शाळेमध्ये पेपर चेक करायला, जरा व्यवस्थित चेक करा। हा बघा आमचे झकास लस्सी चाचा, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा व्यक्तिमत्व, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पहिली कोणत्याही ते धंद्याची सुरुवात करत असतात आणि त्यांची क्लिप देखील बरीच व्हायरल झालेली आहे। महाराजांवरती चांगलं वक्तव्य त्यांच्या माध्यमातून आम्ही ऐकलेलं आहे, तर ते देखील इथून रवाना होतात, त्यांचं देखील स्वागत। तो मच्छिंद्र पाटील यांच्याकडे आपण बोलूया। आमचे मंगेश नेरुलकर आणि उत्तम भोईर यांच्या माध्यमातून 25 7 ते 13 7 ते 13 तारखेपासून स्पर्धेला सुरुवात होणार। नाईटची स्पर्धा आहे बघा, ज्यांना एंट्री करायची असेल त्यांनी मंगेश नेरुलकर आणि उत्तम भोईर आणि आमची गावदेवी टीम यांच्याशी संपर्क साधायचा आहे। तर नक्कीच 7 ते 13 मध्ये 1 लाखाची स्पर्धा आहे, 13,000 एंट्री आहे। तर लवकरात लवकर ज्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी घ्या, कारण टीम बऱ्याच झालेल्या आहेत, नाहीतर मग एंट्री भेटणार नाही। येस, तर बोलूया आपण आता मॅच कडे। मेगा फायनल इथे करतील एंड आमचे मच्छिंद्र पाटील सर। थँक्यू। रात्र झाली ना संदीप सर की तुमचा आवाज वाढतो, तुम्ही चार्जिंग होता म्हणजे जेवता, तुम्ही जेवल्यानंतर आवाज वाढतो तुमचा, लक्षात असू द्या। सोच बदलो देश बदलो, नाही तर चार्जिंग तुम्हाला वेगळं वाटायचं। संदीप सर पित नाही, ते बैठकीला जातात मित्रांनो। जय सद्गुरू। यस संदीप सर, हॅलो चेक। थँक्यू संदीप सर। रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, ज्यांच्या नावावरती आता एक गाणं देखील खूप चांगलं आलं रे आला संदीप पाटील सर, व्हेरी गुड जॉब। जिंकण्यासाठी भावी समाजाचं लक्ष पेंदरची स्पर्धा आपण पाहतोय आणि आज मात्र यशाचं शिखर गाठणारी स्पर्धा उत्तम भोईर यांच्या माध्यमातून येणारे 7 ते 14 एप्रिलला मंगेश नेरुलकर यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या आपण बोलूया सामन्याकडे, फक्त भावी समाजाचं लक्ष। मजा आली स्पर्धेमध्ये मित्रांनो आज। या संदीप सर, मच्छिंद्र सर, 7 रात्रीमध्ये आमचे नितीन पाटील आमचे जावई यांचं योगदान आहे, तसंच मात्र आमचे तेज याचा देखील खूप मोठा योगदान आहे। 7 रात्री हा तेज आणि युग मात्र चांगली एन्जॉय करतात, त्यांनी खूप एन्जॉय केले, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया। यस, पंचांचा इशारा झाला संदीप सर, काउंटडाऊन सुरू होतोय आणि शेवटचा सामना, शेवटचा थरा 4 षटकं, 4 वर्षानंतर स्पर्धा 3:01 होतात। सामन्याला आपण सुरुवात करूया भावी समाज लक्ष मैदानावरती। पहिला चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, वेगवान गतिवान गोलंदाजी, ह्यासाठी नावडा संघ ओळखला जातो।
अशोक खानावकर देखील मंचावरती आहे. क्रिकेटचे भरपूर प्रेमी आहेत ते आणि नावडा संघ जिथे जिथे जाईल तिथे ते नेहमी तुम्हाला पाहायला मिळतील. त्यांचं देखील आपण स्वागत करा. गुड बॉलिंग 22 धावांचं लक्ष्य, 4 षटकांचा सामना. वाल संघ अमरशेठ देखील मंचावरती, त्यांचं स्वागत करूया आपण. बघायचं वाल संघाचे ते निश्चित पुरस्कर्ते देखील आहेत आणि वाल संघाला सपोर्ट देखील करत असतात. जेव्हा संघाने टॉस जिंकतो तेव्हा अमर मात्र यांच्याकडे बघत असतो काय घ्यायचंय आणि ते सांगत असतात तुम्हाला काय निवडायचंय. सर्वांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. 1 नंबरची टुर्नामेंट. स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न, गतिमान गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा फॅबुलस डिलिव्हरी फ्रॉम द बॉलर साहिल खानावकरच्या माध्यमातून. साहिलला नेहमी आपण P1 मध्ये गोलंदाजी करताना पाहिलं असतोय. अचूक टप्पा दिशेवरती भेदकता, गतिमान गोलंदाजी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते. व्हेरी गुड अँड फॅबुलस बॉलिंग अटॅक फ्रॉम द बॉलर साहिल खानावकर. अटॅकिंग बॉलिंग P1 मध्ये अशा रीती गोलंदाजीची आवश्यकता असते. कमी स्कोरिंग मध्ये आजवरचा माझा अनुभव आहे की सामने चांगले होतात आणि अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला मिळते. कमी स्कोरिंग आहे, लो स्कोरिंग सामना आहे, मात्र रात्रीच्या वातावरणामध्ये रंगतोय सामना. प्रेक्षकांची अलोट गर्दी अजून देखील पाहायला मिळते. हे यश आहे या स्पर्धेचं. पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न, नाही जमला. अँड ब्युटिफुल डिलिव्हरी. मागच्या 3 चेंडूमध्ये एकी धावनी आहे. जितू गोंधळे देखील आम्हाला माहिती देत असताना स्कोररचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. स्पर्धेमध्ये मागच्या 7 रात्रीमध्ये आम्हाला सर्व स्कोरर लाभले, त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करेन. व्हेरी गुड जॉब. कारण पेंदर संघाच्या माध्यमातून आमचे कल्पेश भोईर, आशिष शांगरे, आर्यन पाटील, सौरभ भोईर आणि सिद्धेश भोईर. व्हेरी गुड जॉब. हॅट्स ऑफ यू. व्हेरी गुड जॉब. आय प्राऊड ऑफ यू. खूप चांगले कामगिरी तुमच्या माध्यमातून. लवली शॉट, क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह. Nice job. That's a solid bro. Just couple of the bounce. That's a 4 runs. Brilliant shot from the batsman. Great start from the Wal team. आणि चौकारानं सुरुवात करत असताना इनिंगचे 4 चेंडूमध्ये 4 धावा मैदानावरती. मागच्या 3 चेंडूची डॉट आले होते. यस डीजे. क्या बात है. रायगड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष संदीप पाटील सर यांचा या आपण आवाज. प्रणब शेडगे यांचं आगमन झालंय. विनंती करेन मंचावरती या. स्वागत आहे तुमचं. लवली कॉट, लवली स्क्वेअर कट, अप्रतिम फटका. दिस इज अ क्वालिटी शॉट फ्रॉम द बॅट्समन प्रयास अँड दॅट्स अ 4 runs once again. Magnificent stroke. Glorious shot, terrific shot, wonderful shot, magnificent stroke. Lovely and wonderful and delicious shot. Lovely, clear, जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. पहिल्या 3 चेंडूवरती एकी धावनी, नंतरच्या 2 चेंडू 2 चौकार. पहिले लगातार 3 डॉट. बघायचं लगातार 3 चौकार पाहायला मिळणार का. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. दिस इज अ गुड फिनिश, टेरिफिक फिनिश फ्रॉम द बॉलर. आणि या षटकामध्ये काय पाहिलं आपण. 4 चेंडू डॉट, 2 चौकार आपण पाहिले, एक लॉंग ऑफला पाहिला आणि एक पॉइंटच्या डोक्यावरनं पाहिला. दोन्ही फटके ऑफ साईडला आले. दोन्ही फलंदाज आपण पाहिलं तर प्रयास स्ट्राईकला होता आणि प्रतीकला मात्र स्ट्राईक मिळाला नाहीये. एका षटकाची यशस्वी सांगता झाली. धावा कधी धावा. 22 धावांचा पाठला करत असताना फक्त 8 धावा. उर्वरित समीकरण मात्र सोपं आहे. 18 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. कोण बनेगा चॅम्पियन. 58 संघांची स्पर्धा. 56 संघाला पराभूत करून 2 संघ या स्पर्धेमध्ये प्रबल दावेदार ठरले. समाधान बोर त्यांची संपूर्ण टीम मात्र यशस्वी आयोजन करून दाखवलं. मागच्या 3 वर्षामध्ये स्पर्धा झाली नव्हती, मात्र जेव्हा झाली तेव्हा मात्र एंट्री लेट, मात्र थेट आणि ग्रेट एंट्री. येणारे चेंडू 18 आणि गरज ती फक्त 14 धावांची प्राप्ती. लाईव्ह जितू बोलली तुमचे देखील मनापासून आभार. लवली डिलिव्हरी. चेंडू चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. फलंदाज अगोदर सफल झाला होता. फायनल रिझन त्याला क्लिअर करायचं नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. येणारे चेंडू आता मात्र असणार आहेत ते 17 आणि गरज ती फक्त 14 धावांची. 1 लाखाची ट्रॉफी, गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी कोण उचलणार त्यांचं उत्तर तुम्हाला मिळणार. आमचे भगवान शेठ देखील मंचावरती, ज्याने स्पर्धेमध्ये आम्हाला चेंडू उपलब्ध करून दिले 7 रात्रीमध्ये, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. नितीन उर्फ आमच्या अभ्या, त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. मागच्या 7 रात्रीमध्ये ते आमच्या मंचावरती आहे स्पर्धेमध्ये, त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. येणारे चेंडू आता मात्र 16 आणि गरज ती 14 धावांची. अटॅकिंग बॉलिंग, गोलंदाज रोहन खानावकर. मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये देखील 3 चेंडू डॉट लगातार, नंतरच्या षटकामध्ये देखील लगातार 3 चेंडू डॉट. आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 9 आणि त्यापैकी चेंडू डॉट आहेत ते 7 चेंडू डॉट झालाय यावेळी मात्र वाहल संघ.
ड्राईव्ह केला चेंडूला फ्रंट फुटला आला फलंदा बॅकलेपला खाली ठेवलं चेंडूला फक्त दिशा दिली ऑन टचच्या माध्यमातून लॉंगर जज करतोय थ्रो गोज ऑन विकेट कीपर एंड फक्त एकच धाव फलकावरती आणि पहिली सिंगल पाहायला मिळाली. मागच्या डॉट चेंडूचा विचार केला तर डॉटचं पर्सेंटेज खूप जास्त ठेवलं नावडे संघानं समीकरण मात्र बेगानं बदलणार. येणारे चेंडू आता मात्र राहिले ते 14 आणि गरज आहे ती फक्त 13 धाबांची. 14 चेंडू 13 धाबा सामना अत्यंत क्लोज आहे. मी मगाशीच म्हटलं होतं संदीप सरांना सांगितलं संदीप सर की कमी स्कोरिंग मध्ये आजवर माझा अनुभव क्रिकेट कॉमेंट्रीचा 13 वर्षाचा दांडगा अनुभव आहे. कमी स्कोरिंग मध्ये सामने फार फाईट होतात आणि ते फाईट सामना पाहायला मिळणार याचं एकमेव कारण गोलेचा अटॅक नावडे संघाकडे चांगला अटॅक आहे आणि त्या अटॅकचा वापर करत असताना ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक बॅलन्स बॉलिंग अटॅक दाखवत असताना आणि जबरदस्त गोलंदाजी. येणारे चेंडू 14 आणि 13 धावांची गरज. आज प्रत्येक सामना टफ झाला मैदानावरती त्यामुळे मागच्या 7 दिवसामध्ये जेवढा त्रास झाला नाही कॉमेंट करताना तेवढी एनर्जी आम्हाला एका रात्रीमध्ये टाकावी लागली आजच्या या स्पर्धेमध्ये. अप्रतिम फाईट रिवर्सच्या माध्यमातून चेंडू वाट शॉट वाट क्वालिटी शॉट आणि चेंडू निघून जाते सीमा पलीकडे. फंटास्टिक शॉट फ्रॉम द बॅट्समन व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक अँड दॅट्स अ ग्लोरियस शॉट दॅट्स अ 4 रन्स. प्रयांसचा कॉन्फिडन्स बघा तिसरा चौकार प्रयांस दाखवला बॅटमध्ये रिवर्सच्या माध्यमातून. येणारे चेंडू 13 आणि फक्त 9 धाबांची गरज. सामना अजूनही क्लोज आहे अजूनही क्लोज आहे. जर येणारा चेंडू डॉट आला तर नावडे सगळं कमबॅक करू शकेल. चेंज ऑफ पेस गोलंदाजी कट केल्या चेंडूला अप्रतिम गोलंदाजी. दिस इज अ व्हेरी व्हेरी गुड फिनिश आणि येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरज आहे ती 9 धाबांची. समाधान खूप समाधानी आहेत कारण अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. मी मगाशीच म्हटलं होतं एंट्री लेट मात्र थ्रेट आणि ग्रेट एंट्री झाली स्पर्धेच्या माध्यमातून. येणारे चेंडू 12 आणि 9 धाबांची गरज. काल मात्र पाऊस पडला असं वाटलं की पेंदरच्या स्वप्नांवरती पाऊस पडला की काय मात्र नाही असं झालं आणि पेंदरचं स्वप्न पूर्ण झालं आणि मागच्या 3 वर्षामध्ये स्पर्धा झाली नव्हती आणि या वर्षी स्पर्धा यशस्वी करून दाखवली. जीसीसी पेंदरच्या माध्यमातून समाधान भोईर आणि त्याची संपूर्ण टीम अहोरात्र मेहनत केली आणि कमी कालावधीमध्ये यशस्वी स्पर्धा करून दाखवली. स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनापासून आभार व्यक्त करेन ज्या प्रेक्षकांना मागच्या 7 रात्रीमध्ये ही स्पर्धा अक्षरशः डोक्यावरती घेतली आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला उदंड प्रतिसाद दिला त्या सर्वकडे मी रसिकांचा मी ऋणी आहे. ज्या प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली त्यांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतर्गत आभार व्यक्त करतोय. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 9 धाबांची. सामना क्लोज आहे. येणाऱ्या षटकावरती अवलंबून असं सामन्याचं भवितव्य. जर येणाऱ्या षटकामध्ये 4 ते 5 धाबा आल्या तर सामना बॅलन्स राहील आणि सामना पुन्हा फाईट होणार. रात्रीचे वाजता असते 3 वाजून 9 मिनिटं होतात. शेवटचा थरा 2 षटक म्हणजे 12 चेंडू फेकले जातील या स्पर्धेच्या माध्यमातून. 58 संघांची स्पर्धा शेवटच्या टप्प्यात. ओव्हर द विकेट आणि एज लागले. what a catch wicket keeper doing very good job behind the stump. yes second beautifully another wicket goes down. येणारे चेंडू आता मात्र 11 आणि गरज ती 9 धाबांची. थरार क्रिकेटचा once again. अकरा चेंडू आणि 9 धाबांची गरज. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द गोलंदाज जितेशच्या माध्यमातून जितेश कानावकर. जर अजून 1-2 चेंडू डॉट टाकले तर सामना पुन्हा फाईट होईल आणि प्रेक्षकांना ज्या लढतीची अपेक्षा होती ज्या लढतीची प्रतीक्षा होती तो सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे या शंका नाही आहे. येणारे चेंडू 11 आणि 9 धाबांची गरज. सामना अत्यंत क्लोज आहे. सागर खानावकर गोलंदाजीच्या माध्यमातून तिसरा षटक वैयक्तिक कोटीतील पहिला सांघिक तिसरा षटक चालतोय. सामना अत्यंत क्लोज एन्काउंटर आहे. येणारे चेंडू 11 आणि 9 धाबांची गरज. प्रत्यक्ष जबरदस्त सामना रात्रीच्या वातावरणामध्ये रंगतोय हा सामना. रात्र वैराची आणि रात्र फायनलची. बघायचं कोण सामना जिंकणार. पुलटा चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू हवेमध्ये गरंगतोय. चेंडू सीमा पलीकडे जाण्या अगोदर फिनिश केलाय झेल आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का अनबिलिबल क्रिकेट मैदानावरती. येणारे चेंडू 10 आणि गरज 9 धाबांची. सनसनी क्रिकेट. खाली दिवाणी दुनिया खाली दिवाणी दुनिया रस्ता खाली
थँक्यू डीजे. आम्ही तर दिवाने झालो त्या क्रिकेटच्या माध्यमातून मित्रांनो. येणारे चेंडू 10 आणि 9 धावांची गरज आहे. मी मगाशीच म्हटलं होतं जेव्हा माईक हातामध्ये घेतला की कमी स्कोरिंगचे सामने आजवर समाजा अनुभवी की थरार होतात आणि सामना शेवटपर्यंत रंगणार. कारण गोलंदाजीचा अटॅक आहे नावडे संघाकडे आणि तेवढीच चांगली फलंदाजी वाल संघाच्या माध्यमातून. येणारे चेंडू 10 आणि गरज आहे 9 धावांची. आर ट्रॉफी जी स्पर्धा आपण पाहिली वालच्या माध्यमातून त्या स्पर्धेचे प्रतिनिधी देखील आमच्या मंचावरती आहेत. या आपण बघूया सामना कोण जिंकणार. येणारे चेंडू 10 आणि 9 धावांची गरज. अप्रतिम फाईट जबरदस्त सामना जबरदस्त स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये रंगते स्पर्धा. प्रेक्षकांची वर्दळ दगा. उद्या शनिवार आहे. उद्यामध्ये कोणत्या हॉलिडे नाहीये तरी देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने स्पर्धेमध्ये. हे यश आहे पेंदार गावाचं. यश आहे GCC यानी की गावदे क्रिकेट क्लब पेंदार संघाचं यश आहे. समाधानचं आणि त्याच्या संपूर्ण टीमचं यश आहे. येणारे चेंडू 10 आणि 9 धावांची गरज. सामना फाईट आहे. एकी चौकार एकी षटकार जर आला नाही ना तर सामना फार चांगला होईल आणि सामना पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल. आणि जी अपेक्षा आम्ही बाळगली होती या सामन्याकडनं जी उमेद आम्हाला होती ती अपेक्षा सफल ठरणार मैदानावरती. गुड बॉलिंग व्हेरी गुड बॉलिंग. लवली शॉट मात्र चेंडू सीमा पलीकडे जाण्या अगोदर वाट कॅच हॅट्रिक प्राप्त केले. एकदा जोरदार टाळ्या होता गोलंदाज सागर खाळावकर साठी. वाट बॉलिंग. येणारे चेंडू 9 आणि 9 धावांची गरज. नेट टू नेट फाईट सामना डीज आहे. आई माझे गाव देवी आई कृपेची सावली. आई माझे गाव देवी आई कृपेची सावली. आई माझी गाव देवी आई कृपेची सावली. आई माझी गाव देवी आई कृपेची सावली. भक्त रक्षणा देवलाला हो भक्त रक्षणा देवलाला आई माझी गो प्रगटली. आई माझी गाव देवी आई कृपेची सावली. निश्चित गावदेवी क्रिकेट क्लब पेंदार आणि गावदेवीची सावली या गावावरती रोहन गवली आणि प्रणव शेडगे यांच्याने मेडन षटक फेकलं तर 5,000 रुपये. ओ व्हॉट अ मॅच. 9 चेंडू आणि गरज आहे ती 9 धाबांची. फायनलचा सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण दाखवत असताना हे दोन्ही संघ स्वतःला झोकून देतात. कारण गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी कोणी उचलणार उद्या प्रश्न केला जाईल आणि उत्तर कोण देणार बघायचं. कोणत्या गावाचं नाव येणार हे फार महत्वाचं आहे. चॅम्पियन बनणं महत्वाचं आहे. 1 नंबर येणं महत्वाचं आहे. दुसऱ्या क्रमांकाला महत्व नसतं मित्रांनो. बघायचं 9 चेंडू 9 धाबांची गरज. उलटा चेंडू ड्राइव्ह केला चेंडूला बॅकलिपला काढून असणार दिशा चेंडू डीप कव्हर मध्ये ट्रॅव्हल झाला. गुड फिल्डिंग. थ्रो गोज ऑन विकेट कीपर अँड ब्युटिफुल थ्रो फ्रॉम द बाउंड्री लाईन. फक्त एकच धाव मैदानावरती. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 8 धावांची. संदीप पाटील सर कुणी विचार केला होता की 22 धावांचा सामना इथपर्यंत पोहोचेल मैदानावरती. या जबरदस्त क्रिकेट मैदानावरती प्रेशर ऑन द फिल्डर प्रेशर ऑन द बॅट्समॅन. जबरदस्त सामना. कोण जिंकणारा सामना शेवटच्या टप्प्यात सामना येणार या शंका नाहीये. 8 चेंडू 8 धाबांची गरज. शेवटचे 2 चेंडू या षटकातील या सामन्याची दिशा ठरवतील. बघायचं सामना कोणाच्या बाजूला झुकणार. वाल संघ सामना जिंकणार की नावडा संघ कमी स्कोरिंग मध्ये हा सामना विजयाची पताका पुन्हा एकदा फडकावणार. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 8 धाबांची. व्हॉट अ फंटास्टिक ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट अँड व्हॉट अ मॅच. व्हॉट अ क्लायमॅक्स. 22 धावांचा सामना. वाल संघाविरुद्ध नावडे संघ फाईट करू शकतोय. हो करू शकतोय. कारण तेवढी ताकद आहे नावडे संघामध्ये. तेवढा बॉलिंगचा अटॅक आहे त्यांच्याकडे आणि दाखवून दिलाय मैदानावरती. बघायचं 8 चेंडू 8 धाबांची गरज. वाल संघ उलव्या नोड विभागातील सर्वात दादा संघ बघायचं काय कामगिरी करणार. रिवर्सच्या माध्यमातून सामन्याची हवा कमी केले. व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक अँड दॅट्स अ ग्रेट शॉट. ब्रिलियंट शॉट. दॅट्स अ 4 रन्स. चेंडू आणि फक्त 4 धावांची गरज. करंजा नाईट टुर्नामेंट मध्ये याच फलंदाजानं प्रयासनं लगातार 8 चेंडू मध्ये 8 चौकार मारले होते. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण प्रयासचं. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. ही इज अ ब्रिलियंट क्रिकेट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड अँड ॲज वेल अ ब्रिलियंट क्रिकेट ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. 14 वर्ष वय वर्ष फक्त 14 अंडर 14. 7 चेंडू 4 धावांची गरज. लवली डिलिव्हरी स्ट्रॉंग अपील. मात्र चेंडू बॅटर निघून जातो. फुलर इन डिलिव्हरी. चेंडूची लेंथ लाईन पेस अॅक्युरेसी परफेक्शन डायरेक्शन सर्व काही ठीक होतं मैदानावरती. दिस इज द एंड ऑफ द फर्स्ट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 4 धावांची.
सामना अजून संपला नाहीये, कारण आम्ही अजून सामना जिंकलो नाहीये हे सांगत असताना नावडा संघ बघायचा आहे. प्रयास अजूनही मैदानावरती आहे, त्यामुळे वाल संघ सुरक्षित असणार आहे. अमरदादा आमच्या मंचावरती आहेत, ते स्वतः स्माइल करतात, त्यांना माहिती आहे वाल संघ जिंकणार. आणि बाजूला अशोक खानावकर आहेत, मंचावरती देखील फाईट आहे अमर म्हात्रे आणि अशोक खानावकर यांच्यावरती. आणि मैदानामध्ये फाईट तुम्हाला दोन संघाच्या नायकावरती. येणारे चेंडू 5-6 चेंडू आणि गरज आहे ती 4 धाबांची. अजूनही सामना संपला नाहीये. वाटतं मॅच काय रात्र राहिली, ही रात्र आम्ही कधी विसरू शकत नाही हो. I can't forget this night and my whole life. कारण जी नाईट राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सामना फाईट झाला, प्रत्येक सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत आला, प्रत्येक सामन्याने प्रेक्षकांची मनं जिंकले, प्रत्येक सामन्याने डोकं सुन्न केलं, प्रत्येक सामन्याने अंगावरती शार आणला, प्रत्येक सामन्याला मला घामाघूम केलं. आणि तसा सामना मैदानावरती प्रत्येक सामन्यानं आग लावली मैदानावरती. काल हे मैदान ओलचिंब होतं, आज मात्र आग लावली मैदानावरती प्रेक्षकांनी आणि आमच्या खेळून देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 चेंडू 4 धाबा. शेवटचा सामना, शेवटचं षटक आणि शेवटचे 6 चेंडू फेकले जाणार. गावदी चॅम्पियन्स ट्रॉफी कोण उचलणार बघायचं. येणारे चेंडू कसे फेकले जाईल. जर येणारे पहिले चेंडू डॉट गेले तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकता सुनील सर. हा संघ ताकद आहे या संघामध्ये तेवढी. बघायचं नावडा संघ गोलंच्या अटॅकवरती हा सामना फाईट करणार का की वाल संघ चॅम्पियन बनणार. प्रयास मात्र 9 सेकंडला. येणारे 6 चेंडू 4 धाबांची गरज आहे. सामना स्पीडअप करा, कारण उद्या आम्हाला बदलापूरला कॉमेंट्री करायची आहे, नंतर पुन्हा झाशीला देखील करायची आहे. पुलटॉस चेंडू एज लागली, पुढे सरकलाय. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच अँड कॅच ऑफ द नाईट. अजून एक धक्का. 5 चेंडू 4 धाबा. थरार क्रिकेटचा यश सुजैत. थँक्यू डीजे आशुतोष खानावकर, जे आमचे अशोक खानावकर यांचे सुपदर ज्यानं झेल टिपलाय. येणारे चेंडू 5 आणि 4 धाबांची गरज. वाटतं मॅच समाधान. 22 धाबा. मला असं वाटलं की 2 षटकात सामना संपेल, आम्हाला लवकर घरी जायला मिळेल, मात्र असं झाले नाही मैदानावरती. जे प्रेक्षक निघाले होते त्यांना थांबून ठेवले क्रिकेटनं, जे प्रेक्षक घरी चालले होते त्यांना थांबून ठेवले क्रिकेटनं. हे सुनीचं क्रिकेटचं गणित आहे, जे आम्हाला आजपर्यंत कळलंच नाहीये. येणारे चेंडू 5 आणि गरज आहे ती 4 धाबांची. 18 धाबा धापागती लावण्यात आल्या. बघायचंय येणारे चेंडू अजून डॉट गेले तर वाल संघावरती दडपण निर्माण होईल आणि प्रयास मात्र नॉन स्ट्राईकला राहणार आहे. जर प्रयास स्ट्राईकला आला तर सामना कधी खुला करू शकेल, त्याच्यामध्ये तेवढी ताकद आहे आणि धमक आहे त्याच्यामध्ये. बघायचं येणारे चेंडू 5 आणि 4 धाबांची गरज. सामना सुरू करा. नावडा संघ टायमिंगचं लिमिट आहे, तुम्हाला ही लक्षात असू द्या, कारण टाइम आउट सुरू आहे मैदानावरती. 5 चेंडू 4 धाबा. व्हॉट अ मॅच. लावली ग्रेट डिलिव्हरी. 5 चेंडू आणि 4 धाबांची गरज. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धाबांची गरज. जर सामना जिंकून दिला तर प्रणव शेडगे यांच्याकडनं नावडे संघासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक. गोलंदाजासाठी 4 चेंडू 4 धाबा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. एकदा जरा जोरदार टाळ्याने स्वागत करा मित्रांनो या दोन्ही संघांसाठी. काय सामना रंगवला. 22 धावा 4 षटकांमध्ये. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्लायमॅक्स. अनबिलिव्हेबल क्रिकेट आजचं राहिलंय या स्पर्धेच्या माध्यमातून. जे प्रेक्षक मैदानावरती आले ना त्यांच्यासाठी रात्र सोनेरी ठरली आज या स्पर्धेच्या माध्यमातून. लावली डिलिव्हरी, मात्र पंचाने सांगितलं इट इज अ वाईट, इट इज अ वाईट. या 4 चेंडू आणि गरज होती 3 धावांची. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. जितू आज मात्र ज्या लोकांना बीपीचा त्रास आहे ना त्यांचा बीपी वाढला असेल आज मैदानावरती. ज्यांना हार्ट अटॅक आले ना त्यांना येऊ शकतं मैदानावरती. एवढे अटॅकिंग सामने झाले मैदानावरती आज. मजा आली आज या स्पर्धेमध्ये. 4 चेंडू 3 धाबा. ऑल दी बेस्ट. लवली डिलिव्हरी, खोदून काढला चेंडूला. प्रयास स्ट्राईकला येणार. एक धाव खेळ पूर्ण केले. 2 धाब्याचं मानस नाहीये. व्हेरी गुड थ्रो, व्हेरी गुड थ्रो. येणारे चेंडू आता मात्र 3 आणि गरज आहे ती 2 धाबांची. ज्या प्रयास सुरुवातीला आलाय मैदानावरती, ज्या प्रयासनं आतापर्यंत 4 चौकार मारले, जो प्रयास आतापर्यंत 6 चेंडू डॉट झालाय तो प्रयास मैदानावरती. प्रयासनं एकही सिंगल एकही डबल काढली नाहीये, त्याने 4 चौकार दाखवले मैदानावरती. 6 चेंडू तो डॉट झालाय. येणारे चेंडू 3 आणि 2 धाबांची गरज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्लायमॅक्स अँड व्हॉट अ ग्रेट फिनिश ऑफ द गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023. अनबिलिव्हेबल मेमोरीज of this night. I can't forget this night in my whole life. What a fantastic atmosphere. येणारे चेंडू 3 आणि 2 धाबांची गरज. संदीप सर काय रजनी स्पर्धा रंगले
आजवर या स्पर्धेमध्ये नव्हे तर या वर्षीमध्ये कोणती स्पर्धा एवढी रंगली नाहीये की ज्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना फाईट झाला. येणारे चेंडू 3 आणि 2 धावांची गरज. बघायचंय सामना कोण जिंकणार. अमर माते देखील चिंतेचा साबट त्यांच्या चेहऱ्यावरती. मात्र प्रायसला पाहिल्यानंतर पुन्हा ते हसतात मंचावरती, कारण त्यांना माहिती आहे प्रायस सामना जिंकून देईल. बाजूला अशोक खानावकर देखील चिंतेचा साबट त्यांच्या चेहऱ्यावरती. अनिकेत म्हात्रे यांचं आगमन होते आमचे रॉयल मॅन. रॉयल एंट्री. पंचांना विनंती 1 मिनिट सामना थांबवा, कारण ज्यांना आम्हाला स्पर्धेमध्ये बाईक दिली त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. या अनिकेत, स्वागत आहे तुमचं. वेलकम वेलकम. 1 2 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. ज्यांना या स्पर्धेमध्ये आम्हाला बाईक पुरस्कार केली त्यांचं आगमन झालंय, स्वागत आहे तुमचं. पंच, सामना सुरू करूया आपण. येणारे चेंडू 3 आणि 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. श्वास रोखणारा सामना. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांना श्वास रोखतो आज. आणि काय सामना झाला, फाईट सामना. फायनलचा सामना कसा खेळावा याचं उत्तर दिलंय मैदानावरती नावडा वर्सेस वाल. प्रेक्षक हा सामना कधी विसरणार नाहीयेत आणि प्रेक्षक ही रात्रच कधी विसरणार नाहीयेत आणि प्रेक्षक गावठी चॅम्पियन्स ट्रॉफीज कधी विसरणार आहेत मी म्हणेन. येणारे चेंडू 3 आणि 2 धावांची गरज. येणारा चेंडू जर डॉट गेला तर प्रेशर असणार आहे फलंदाजांवरती. कट केलाय प्रयासनं. शेवटच्या क्षणाला मात्र बुद्धीचा वापर केला. प्रेजेचा पाईन. येणारे चेंडू आता मात्र 2 आणि गरज आहे ती 1 धावांची. 2 चेंडू 1 धाव. सामना इक्वल झालाय. जर येणारा चेंडू निर्धाव गेला तर मात्र पुढे काय. प्रथमेश पाटील या मंचावरती स्वागत आहे तुमचं. आमचे संदर्भचे जबरदस्त व्यक्तिमत्व, समाधान बोरेंचे चांगले मित्र आहेत ते, त्यांचं देखील आगमन झालंय या रात्रीमध्ये. पुन्हा एकदा येणारे चेंडू 2 आणि 1 धावेची गरज. जर येणारा चेंडू डॉट गेला तर प्रेक्षकांच्या डोक्याचे केस आता मात्र उभे राहतील. बघायचं सामना कोण जिंकणार, कोण बनणार चॅम्पियन. 58 teams have participated in this tournament. Who is going to be champion? Just 2 steps away from the champion. Who is going to be champion? यस, बघायचंय आम्हाला उत्तर हवं या स्पर्धेमध्ये. 58 संघाचा सहभाग. 7 रात्रीमध्ये चाललेल्या क्रिकेटचा तरार शेवटच्या टप्प्यात फक्त 2 चेंडू फेकले जातील आणि गरज आहे 1 धावेची. 2 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्लायमॅक्स. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. लवली डिलिव्हरी. Oh my God, oh my God, oh my God. अनबिलिव्हेबल क्रिकेट मैदानावरती आता मात्र 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. जरा जोरदार टाळ्यानं स्वागत करा मित्रांनो या दोन्ही संघांचं. आता आमच्या गळ्यामध्ये देखील आवाज कमी झालाय, कारण प्रत्येक सामना रंगलाय मैदानावरती आज. 1 चेंडू 1 धाव. 1 चेंडू 1 धाव. अनबिलिव्हेबल क्रिकेट अँड अनबिलिव्हेबल फायनल मैदानावरती. 21 धावा झाल्या मैदान. या संदीप सर. नाही नाही, जबरदस्त पैसा वसूल सामना. आणि अनिकेत म्हात्रे आमचे रॉयल मॅन यांचं देखील इथे आगमन झालं. आणि खऱ्या अर्थाने मच्छिंद्र पाटील सर, अनिकेत म्हात्रे यांची एंट्री इथे अतिशय जल्लोषामध्ये आम्हाला करायची आहे, परंतु मॅचच तेवढी इम्पॉर्टंट आहे की त्यांनी देखील सांगितलंय की काही हरकत नाही, मॅच पहिले इम्पॉर्टंट द्या. संदीप सर, पूर्ण स्टेजवरती लोक उभे आहेत, आपण देखील उभे आहोत, प्रेक्षक देखील उभे आहेत. अंगावरती शारा आणणारा सामना. 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ क्लायमॅक्स अँड व्हॉट अ गावदेवी चॅम्पियन ट्रॉफी. अनबिलिव्हेबल क्रिकेट, अनबिलिव्हेबल नाईट. अनबिलिव्हेबल नाईट मी म्हणेन. स्पर्धेमध्ये विश्वासच बसत नाहीये. 1 चेंडू 1 धाव. कोण जिंकणार सामना, वाल की मात्र नावडा. नावडा की वाल. 1 चेंडू 1 धाव. कसा असणार चेंडू बघायचंय. सामना टाय होणार की वाल संघ जिंकणार. 1 चेंडू 1 धाव. व्हॉट अ मॅच. यस, या चॅम्पियन झाला वाल संघ.